नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिकच्या होणाऱ्या सर्वसाधारण महासभेदरम्यान म्हाडा चौकशी लावल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे बॅनर, नगरसेवक मुकेश शहाणेंकडून झळकवण्यात आले बॅनर. मागणी एकच, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका. बॅनरच्या माध्यमातून मागणी. नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावरून धुळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेना आक्रमक. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी. वर्ध्याच्या आर्वीत नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक. तहसील कार्यालयावर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची धडक. पदाधिकाऱ्यांचं उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. हिंगोलीत नीट पेपरफुटीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी बजाव आंदोलन. युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी. दोषींवर कठोर कारवाई करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. भंडाऱ्यात लाडकी बहीण योजनेवरून महिला संतप्त. योजनेसाठी महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयात धडक. बुलढाण्यात केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं भव्य आणि शांततापूर्व मूक मोर्चा. हाताला काळ्या पट्ट्या बांधून प्रशासनाचा निषेध. मूक मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. नवी मुंबईत अँटी करप्शन युनिट मार्फत दोघांना अटक. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 1,40,000ची लाच घेताना रंगी हात पकडलं. बुलढाण्यात इंधन टंचाईचा भडका कायम. पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही इंधन टंचाई. धाराशिवच्या परंडा येथे सराफा दुकानात चोरी. ग्राहक बनून आलेल्या महिलेनं तोंडात लपवला सोन्याचा टॉप्स. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. वाशिम जिल्ह्यातील कुत्राचा धुमाकूळ. 25 लोकांचा घेतला चावा. जखमींमध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एस मराठी, सत्याची नवी दिशा.